तर थेट मुद्द्याला सुरुवात करतोय. मागच्याच व्हिडिओत म्हटलं तसं ते पत्र मी इथे वाचतोय. पत्र मी माननीय पोलीस निरीक्षक, ओरोस पोलीस स्टेशन, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांना मी दिलं. हे केव्हा दिलं? तर 23/7/2015. 2015 सालचं आहे बघा. 2015 सालचं हे पत्र आहे. रिसिव्हड आहे त्याच्यावर. त्याची एकूण पेजेस आहेत 1, 2, 3 पेजेस आहेत. 3, 4 पेजेस आहेत. फटाफट वाचून दाखवतो तुम्हाला ते. तर जो काय बॉन्ड केला गेला त्याच्यात एक वाक्य होतं, की हा आमच्या विरोधात तक्रारी करतो खोट्या. पहिली गोष्ट, इथे जे मी पत्र दिलेलं त्याला आभार तथा विनंती पत्र असं मी म्हटलेलं. ही तक्रार नव्हती. तक्रार असली तर कशी असते ही सुशिक्षित लोकांना जर कळत नसेल, म्हणजे संबंधित पूर्ण कुटुंबाला यात मी दोषी धरत नाहीये. तर मी थेट वाचतोय. आभार तथा विनंती पत्र. प्रेषक बाबाजी उर्फ बाळा सुभाष राणे. घर नंबर 463, पानबाजार कुडाळ, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9764 23 63 48. दिनांक आहे 23/7/2015. प्रति पोलीस निरीक्षक, मगाशी म्हटलं तसंच, त्या ओरोस पोलीस स्टेशन, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. विषय, गेल्या वर्षी 2014चा हा विषय आहे. 2015ला मी थँक्स म्हणून पत्र दिलं. गेल्या वर्षी 2014च्या गणेश चतुर्थी काळात माझ्या कुटुंबियाचे वेळेत हजर होऊन संरक्षण केल्याबद्दल आपल्या ओरोस पोलीस कर्मचारी वृंदाचे आभाराबाबत इथे मी थँक्स म्हणतोय. ओरोस पोलीस स्टेशनचे जे कोण टीम आलेली 2014 साली, त्यांचे मी आभार म्हटलेत या पत्रात. पुन्हा 2015च्या गणेश चतुर्थी काळात माझ्या कुटुंबियांचे बाबतीत गैरप्रकार पुन्हा सामनेवाले यांचेकडून घडू नये यासाठी सामनेवाले यांना समज देण्याबाबत विनंती. मी ते तक्रार नाही तर विनंती केली होती. तक्रारीचा प्रकार वेगळा असतो, की पुन्हा असं प्रकार त्यांच्याकडून होऊ नयेत म्हणून त्यांना समज द्या. आता समज देणं म्हणजे काय कायदेशीर कारवाई नसते, माणुसकीचा भाग असतो. संवाद आपण त्याला म्हणतो. वाद टाळण्यासाठी करतात ते संवाद. पुढचा पॅराग्राफमध्ये असं म्हणतोय, माननीय महोदय महोदया, मी बाबाजी बाळा म्हणजेच उर्फ बाळा सुभाष राणे, व्यवसायानिमित्त पानबाजार कुडाळ तथा सामाजिक कार्य जोपासण्यासाठी राहणार वेशीवाडी अनाव. मी आभार तथा विनंती पत्राद्वारे गेल्या वर्षी 2014च्या गणेशोत्सवात सामनेवाले यांच्याकडून काय कृत्य घडले होते ते संक्षिप्त रूपात मी इथे मांडत आहे. गणेश चतुर्थी सन 2014 मध्ये राणे कुटुंबीय वेशीवाडी अनाव सालाबादीच्या 11 दिवसाच्या गणेशोत्सवात सहज चर्चेतून सुरू झालेल्या चर्चेतील शब्दांचा वाक्यांचा विपर्यास करून इतर कोणतेही कारण नसताना नाहक माझेशी आमचेच कुटुंबातील मान्यवर ज्येष्ठ, ज्यांना मी बावळीतले आजोबा म्हणतो, ते सन्माननीय, बघा शब्द किती व्यवस्थित वापरलेले मी ते सन्माननीय श्रीयुत विश्वनाथ रघुनाथ राणे व त्यांचा मुलगा विश्वनाथ राणे यांनी माझ्याबद्दल आमचे सामायिक अनाव वेशीवाडी येथील घरात मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण करून मी अनाव येथील सामायिक घरात असताना माझ्याशी या बापलेखाने हुज्जत घातली व मी माझे कामानिमित्त कुडाळ येथे आलो असताना माझे अनुपस्थितीत विश्वनाथ रघुनाथ राणे यांनी व त्यांच्या मुलाने म्हणजेच विशाल विश्वनाथ राणे यांनी मिळून त्यांचे मालवण येथील श्रीयुत भास्कर रघुनाथ राणे, बघा इथे श्री लावलेत सगळ्यांना. अरे तुरेची भाषा मी नाही वापरली आहे. त्यांचे तालुका मालवण येथील भास्कर रघुनाथ राणे, श्रीयुत भास्कर रघुनाथ राणे यांना व त्यांच्या 2 मुलांना शोकी व सोनू यांना माझे विरुद्ध खूप काही खोटे ऐकवून त्यांना माझे विरुद्ध भडकावले व त्यांनी म्हणजेच मालवण येथील आजोबा श्रीयुत भास्कर रघुनाथ राणे यांनी या प्रकारची फक्त एकतर्फी बाजू विचारात घेऊन, बघा मी काय म्हणतोय, या प्रकाराची फक्त एकतर्फी बाजू विचारात घेऊन माझे अनुपस्थितीत माझे पत्नी व आई
सह माझ्या 2 मुलास नाहक वेठीस धरले. मला आपले राणे कुटुंबातील सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या, चारही दिशांना सुसंस्कृत म्हणून ओळख असलेल्या या घरातील या 2 चुलत आजोबांनी, कंसात मी चुलत म्हटलंय, या 2 आजोबांनी, पण मी कंसात चुलत आजोबांनी म्हटलंय, ग्रामीण भागात मी काही शब्द इथे टाळतोय. म्हणजे काही सगळंच उघड आपण करूया नको. 2 पॅराग्राफ कट केले. ओके. थेट पुढच्या ह्याच्याकडे जातो. सगळंच उघड करूया नको. कोणाला पेपर हवाय त्याची ह्याची झेरॉक्स मिळू शकते. पुढचं वाक्य वाचतोय. कंसात मी म्हणतोय, कारण याच कालावधीत कुमार, त्यावेळी तो कुमार होता, त्यावेळी त्याचं लग्न झालं नाही होतं. कोणाचं? विशाल विश्वनाथ राणे. कारण याच कालावधीत कुमार विशाल विश्वनाथ राणे याने माझे मोबाईलवर, आपले स्वतःच्या मोबाईलवरून, सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे हा, पंदूर तिथे येथे येऊन मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तू येच पंदूर तिट्यावर, आम्ही दोघं बघतो. हा कोण? विशाल विश्वनाथ राणे, ज्याचं कुडाळमध्ये पण इथे दुकान आहे. कुठे आहे, काय आहे, गरज पडली तर तेही सांगेन. या सर्व प्रकारात गणेश चतुर्थीला अनावगावी सण साजरा करण्यासाठी गेलेल्या माझ्या पत्नीला, आईला, 2 लहान मुलांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ नये म्हणून या संपूर्ण कुटुंबात मी नसताना दहशत माजवणाऱ्या, गैरकायदा जमाव करून माझे व माझे कुटुंबियाविरोधात थेट मारामारीच्या धमक्या देणाऱ्या व तशी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या, आता इथे मी पूर्ण कुटुंबाला यात दोषी धरलं नाहीये, तिघेच दोषी होते आणि अजूनही तेच दिसत आहेत. 2014 सालची ही घटना आणि 2024ला त्या दिवशी घडलेली घटना, विजया विश्वनाथ राणे. आता ह्यांच्या महिला पुढे येत आहेत. म्हणजे काय? खोटे गुन्हे दाखल करायला बरे ह्यांना. महिलेला पुढे केलं की काय होतंय ते भल्या भल्या ठिकाणी तुम्ही बघितलात कसं ट्रॅप केलं जातं. पण मी निर्भीड आहे, मी घाबरणारा नाही, हे जग जाहीर आहे. ओके. तर म्हणजे पूर्ण कुटुंबात कोण आहेत? हे तीन म्हणजे या 2च फॅमिलीला कुटुंब एकत्र नको आहे, कारण त्यांना इथले प्रॉपर्ट्याच हव्यात. आणि ते सुद्धा भ्रष्टाचार मी ओपन केला आहे, कशी कशी नावं लावली आणि काय केलंय ते. जा प्रत्येकाने, मी ह्या तिघांना मी, म्हणजे भास्कर राणे यांचे कुटुंब आणि विश्वनाथ राणे यांचे कुटुंब, या कुटुंबातले मी सगळ्यांना पुन्हा सांगतोय, दोषी धरत नाहीये. मी इथे नावं घेतली आहेत, बघा. त्यावेळी काय म्हटलेलं, 1 नंबरला आहेत विश्वनाथ रघुनाथ राणे, कारण त्यांच्याकडून चुकीची माहिती दिल्यामुळे हे प्रकार घडले. 2 नंबरचे आहेत विशाल विश्वनाथ राणे, म्हणजे ह्यांचे सुपुत्र. 3 नंबर आहेत भास्कर विश्वनाथ राणे. हे सगळ्यांना मी श्रीयुत म्हटलंय. अरे तुरे, हडतूड असल्या भाषा मी वापरलेल्या नाहीत, कारण माझी आई वारकरी संप्रदायातली, हिरलोगमधली, सावंत डोंगरे कुटुंबातली, तिने नामस्मरण करतच आज जगली, आणि माझे वडील राणे कुटुंबातले, निर्भीड. ओके. पुढे जातो. या दोघांच्याही कुटुंबातील, म्हणजे कोण? पुन्हा सांगतो. म्हणजे हे व्हिडिओ कोणाला जर केसीसाठी किंवा पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वापरायचे असतील तर डाउनलोड करा आणि वापरून घ्या. तर भास्कर विश्वनाथ राणे आणि विश्वनाथ रघुनाथ राणे, भास्कर विश्वनाथ राणे हे चुकून झालंय. भास्कर रघुनाथ राणे आणि विश्वनाथ रघुनाथ राणे हे 2च आहेत जे भाऊ. ह्या दोघांनाच गेली मी इयत्ता 4थीत असल्यापासून बघतोय यांचे प्रकार. तेही उघड करायला ह्याच्या पुढे लावून नाही कोणी. मी काय जेवढं लिमिटमध्ये आहे तेवढंच मी हे करण्याचा प्रयत्न करतोय. या दोघांच्याही कुटुंबातील सर्व व्यक्तींवर, या दोघांच्याही कुटुंबातील सर्व व्यक्ती यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी, या दोघांच्याही कुटुंबातील सर्व व्यक्ती म्हणजे जर त्याच्यात ते दिसत असतील तर, असं मी म्हटलेलं आहे. जास्त याच्यातला वाचत नाही. पुढे घटनेचे गांभीर्य ओळखून मी ओरोस पोलिसांना फोन केला होता. त्यावेळी पोलिसांची कुमक ओरोस येथून तातडीने आनावेशीवाडी येथील घटनास्थळी पोहोचल्याने माझी पत्नी, आई व माझी 2 मुले यांना बऱ्यापैकी मानसिक आधार मिळाला. कदाचित ओरोस पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचले नसते तर
माझी आई किंवा माझी पत्नी नक्कीच या घटनेतून होणाऱ्या मानसिक धक्क्यात दगावणार होती. मरणार होती असं मी म्हणत नाही. मानसिक धक्क्यात दगावणार होती. वेडी झाली असती ती माणसं. मानसिक धक्का बसला असता. धक्क्याचे खूप प्रकार असतात. ढकलून देणं आणि टॉर्चर करणं, मेंटली टॉर्चर. ह्या 2 भावांनी एकत्र येऊन मेंटली टॉर्चर केलं होतं. मेंटली टॉर्चर माहिती आहे? आणि पुन्हा एकदा सांगतो, की पुन्हा माझ्याकडून काय चुकीचं वक्तव्य झालं म्हणून कोणाचं हे नको. यात मी माझ्या पूर्ण कुटुंबाला यात दोषी धरत नाही. अजूनही सांगतोय ह्या दोघांनाच मी दोषी धरतोय. ह्या दोघांना दोषी धरताना त्या दोघांच्या पूर्ण फॅमिलीला धरत नाही. कारण कोल्हापुरातून आल्या आहेत 2 सुना. त्या बिचाऱ्यांना काय माहितीच नाहीये काय नेमकं झालं. काय नेमके ह्यानी आपल्या सासरेबुवांनी प्रकार केलेत. आता विशालची कोण आली आहे बायको ती. आमची पण कोणतरी लागते ना ती. तिच्याबद्दल माझी तक्रार नाही. ज्या नवीन 3 सुना आल्या आहेत त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाहीये. त्या बिचाऱ्यांना माहिती नाहीये, काय कर्म करून ठेवली आहेत आपल्यांनी, आपल्यांनी, आपल्यांनी. पत्र मोठं आहे. एवढ्या एका व्हिडिओत होणार नाही. पुढच्या व्हिडिओत पुन्हा मी घेतोय. थांबवतोय आणि ह्याचा भाग अजून वाचवतोय. कारण अजून 2-3 पण आहेत. व्हिडिओ मोठा केला ना तर तो अपलोड करायला त्रास होतो. धन्यवाद.